राईश बोल, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायचं नाही. लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल कान पर क्लिक कर. कमेंट करा. आता मी तुम्हाला खरी मजा दाखवणार आहे. आता खरी काय आहे तर पाणी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हे पाणी मिक्स नका करू आणि हे पाणी तुम्ही बघा. अभी मजा आएगा ना भिड़ो. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी आणि आयुष चालू शेतावर. बघूया, शेत भरलं आहे, त्यासाठी आपल्याला ते खाली करायला जायचं आहे. असं पाणी सोडून द्यायचं आहे. आणि आयुष्यांची सगळी शेतं आहेत. तर इथं आयुष्यांचा आंबा आणि आयुष पण माझ्याबरोबर चालला आहे आज. तर भावांनो ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि कसं माहिती का, भरपूर दिवसांनी ब्लॉग आला आहे. तर भावाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भावाला जास्तीत जास्त शेअर करा, कारण की भावाचं थोडंसं सबस्क्रायबर झालं आणि ते करून टाका लवकर. तर भावांनो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि बघा किती पाणी आहे, बघा तुम्हाला माहिती आहे की नुसतं सगळीकडे पाणी पाणी झालं आहे. तर मजा वेगळी राहते, कारण की मी आज ना शेतावर भरपूर दिवसांनी चाललो आहे. तर भावांनो ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि जे पण काय ब्लॉगमध्ये म्हणजे आम्ही गावून जाता ते पण तुम्हाला सगळं दाखवून बघा. आयुषची छत्री, आपली छत्री पण काय नाही, कारण की आवाज तेवढे. आयुषची छत्री बघा, माझी छत्री किती मोठी. आयुषने केली बारीक छत्री. भावांनो ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि कसं माझं पाऊस म्हणून मोबाईल पण पकडता येत नाही, त्याला वॉटरप्रूफ नाही. पण भाव तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आला आहे, तर भावाला सपोर्ट करा. आणि समजून घ्या जरा हवा आहे, कारण की आपल्याकडे माहिती काय नाही, तर एकदम स्पष्ट आवाज येईल. पण तरी पण तुम्ही सपोर्ट करा हवाला. छत्री नको बंद करत आम्हाला रेनकोट घालून नाही पाहिजे तुला. मोबाईल नाही बघायचा लागता. तर भावना आपल्या सगळे इकडची फक्त वगैरे आली, पण पावसाने वाटलं तुम्हाला पूल घातलाय. तर काय आता काय बोलू शकत नाही. पाणी पाणी झालं सगळे इकडं तिकडं पण मस्त आहे की चल कडं बाबा बघू शकता. सगळीकडे पाणी तर पाणी आहे. हा चल खालूनच चल, किती पाणी आहे. तर आता आम्ही जाणार डॅम मधून. काय रे, आता डायरेक्ट आम्हाला जाऊ डॅम मधून. चल तर भावानो ब्लॉग कंटिन्यू बघा. काय वाटल्यास कमेंट करा. हळू हळू हळू. तर तुम्ही बघू शकता पाणी काय ढकलं तर रे. तर भावांनो तुम्हाला एक सांगतो, आमचा लहानपणीचा रस्ता इकडनं, म्हणजे शाळेतून जायला आयुष्य तर इकडनं जातात आणि आम्ही पण इकडनं जायचो. तर आम्ही वरांना छत्री नसायचं, तर आम्ही एक छत्रीत दोघं जायचो. आणि वरांना छत्री भेटल्या, तर आम्हाला छत्र्या भेटायच्या, पण आमच्याकडे जुन्या पुराण राहायच्या. पण मग आम्ही कधी कधी छत्री नसली कोणाकडे, तर आम्ही एक छत्रीत दोघं जायचो. तर सगळं भिजून येतं शाळेतून जातात. आणि कधी जामताना रस्त्याला पडायची, कारण की इकडे चिखल असतो. चिखल जाम भारी वाटतं. आज मस्तपैकी चालू शेतावर दिवसांनी थोडा मोबाईल आपला लोक समजून घ्या आणि भावाला सपोर्ट करा. भाव का तुम्हाला वाटतं सपोर्ट करता, तर भावाला छान गरज आहे तुमची सपोर्टची. आणि कारण की ना भरपूर मला मुलं आला मेमध्येच 500 आपलं 500 तर कधीच झालं, पण मेमध्येच 1K करायचं होतं. तर भावांना काही झालं नाही ते, कारण की आपण व्हिडिओ काय टाकलेच नाही. व्हिडिओ पण येतील, कारण की आपल्याला शूटसाठी पण मोबाईल नाही आणि एडिटिंगसाठी पण मोबाईल नाही. आपला जो मोबाईल आहे त्याच्यात आपण तो ब्लॉग शूट करतो व्हिडिओसाठी, कारण की कसं जरा व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओसाठी क्वालिटी पाहिजे. त्यासाठी आपल्याला क्वालिटीसाठी मोबाईल पाहिजे, पण मोबाईल आपल्याकडे आहे नाही. तर ह्याच्यात आपण ब्लॉग शूट करू शकतो. गावाला हवा किती आहे, या सगळ्याकडे नुसतं पाणी पाणी झालं आहे. तर भावांनो ब्लॉग कंटिन्यू जॉईन राहा. तुम्हाला मी आता मोहरी दाखवेन पुढे, आणि असंच ब्लॉग कंटिन्यू बघा. पुढे आपण मोहरी दाखवू मस्त, तिच्यातून पण भरपूर पाणी आहे. आणि चिंबोऱ्या पकडायची जागा खास तिकडनंच आहे मस्त, म्हणजे तोच मेन वळ आहे. हां तिकडनं खूप चिंबोऱ्या भेटतं, म्हणजे खेकडे वगैरे. तर भावांनो तुम्हाला मी दाखवेन पूर्ण. बघू शकता आमचा ट्रॅक्टरचा रस्ता इकडनं पोरा पण जातं शाळेत. आम्ही पण इकडनं शाळेत जायचो हायस्कूलला. तर भावांनो ब्लॉग कंटिन्यू बघा आणि जॉईन राहा ब्लॉगला. तर भावांनो असंच आज भरपूर दिवसांनी ब्लॉग आला आहे, तर भावाला सपोर्ट करा. ब्लॉग कंटिन्यू करा. काय पुढे जायचं ना, सगळीकडे तळी तळी झाली. मग ब्लॉग दाखवू ना, आता कंटिन्यू दाखवू. हा काय चल भावांनो तुम्ही बघू शकता पूर किती आला आहे बघा. मला डायरेक्ट जवळ जाऊन पूर दाखवतो.
सगळ्याकडे समुद्र समुद्र झालाय. आयुष तू उडी टाकतच घ्या याच्यात. डायरेक्ट जाशील ना तू उडी टाकलीस तर. उडी टाकलीस तर डायरेक्ट जाशील ना. तर बघू शकता तुम्ही खेकडा आपल्याला भेटलेला आहे. पळला पळला. मग आयुषला एक खेकडा देतात कारण का आपल्याला तर खेकडा कारण की बघत नाही. आपण ब्लॉग शूट करत चाललोय. आयुषने एक खेकडा करतला. आयुष चिंबोऱ्यावर जायचा का नाही घेत जातोस का नाही. हा हा चिंबोर आयुष्य गावात मी पायात चप्पल नाही घातले वाहन काटत होतं तर. मग आयुष डायरेक्ट सँडल घालून आला. डायरेक्ट रस्ताच त्याचा आहे तिकडचा. शाळेत जायचं तर डायरेक्ट व्हाईट आहे सँडल घालून आला शेतावरच्या रस्त्याला. आणि आपला शेत पण इकडनं आणि आम्ही शाळेत पण इकडनंच जायचं. तर बघू शकता इकडं माळावरची शेतं वगैरे कशी. आणि ही सगळी शेतं आपल्याकडचीच आहेत. हा अरे आता येऊ तुडवलं असतं. बघू शकता किती पुऱ्या सगळ्या शेती आहे. शेतं सगळी की पाण्याची भरून राहिली कारण की पाऊसच तेवढा आहे. कारण की आज सुट्टी घेतली त्यासाठी खास. म्हणजे एवढा पाऊस आहे ना की डायरेक्ट मुंबई आपले भरपूर असं ठिकाण आहेत त्यांना डायरेक्ट रेड झोन दिला. सगळ्यांना सुट्टी आहे शाळेमध्ये. आयुषला पण सुट्टी आहे म्हणून आज आयुष माझ्याबरोबर आला आहे. बघू शकता आम्ही ब्लॉग शूट करायला गेलो. भाई हिंदीतून बोलतो. आता त्याला कसं शूटला म्हणजे पहिल्यांदा माझ्या ब्लॉगमध्ये आला आहे तो आयुष. तर म्हणजे त्याला मी देणार आहे आता शूट करायला. पुढचा शूट करायला आयुष करणार आहे. पुढचा शूट आपला आयुष करणार आहे कारण की आपल्याला खांड म्हणजे शेतावरचे जे खांड बोलतो ते तोडून द्यायचे आहे. कारण की पाणी जास्त झाला तर पूर्ण मोगरेत पाणी जाईल. तर भावांनो कारण की आपल्याला ते मोठ्या मोठ्यांचं शेत आहे आणि त्याच्यातून पाणी काढूनच द्यायला लागेल. म्हणून इकडं मच्छर आपल्या छत्रीत शिरायला लागले. तुम्हाला माहीत असेल जे शेतावरती वगैरे जात असेल ते छत्री घेऊन मला माहीत असेल मच्छर काय असतात ते पोकळे वगैरे. तर आता मी तुम्हाला खरी मजा दाखवणार आहे. तर आत्ता खरी काय आहे तर पाणी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हे पाणी मिक्स नका करू आणि हे पाणी तुम्ही बघा. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर बघू शकता भावांनो पाणी किती आहे जोरात डायरेक्ट. राव ना आमचं इकडचं मात्र गेट अख्खं पडलं. तर बघू शकता इकडनं पाणी कसं आहे. तुम्हाला आवाज तर येत असेल नुसता जरा जर. तर बघू शकता भावांनो हा अख्खा पाणी आपल्या शेतातून जातोय. आता आपण तुम्हाला मी दाखवीन शेत पण आपलं. तर भावांनो हा अख्खा पाणी आपल्या शेतातून जातोय. तर आयुषचा बारीकचा वळ आयुष सांगतो. गेटचे गेट पडून गेले. तर भावांनो आता आपण भेटू डायरेक्ट शेतावर. आणि काही नाही आता 2 मिनिटाचा रस्ता आहे. तर आपण आता डायरेक्ट जाऊ शेतावर आणि तुम्हाला तिथून हा पाणी जो येतो ना तो त्या शेतातून दाखवतो किती मोठं आपलं शेत आहे आणि त्याच्यातून पाणी किती जातं आहे. तर भावांनो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि असं तुमच्यासाठी आता पावसाळ्याचा ब्लॉग घेऊन येईन काय काय चिंबोरे वगैरे नेक्स्ट ब्लॉग आपला. आणि चल आई जा 10 वाजले जा. तर भावांनो बघू शकता बघितलं इकडे धाव शिर. तर बैल आपला इकडं नाही शिरणार. आयुष बैला लॅ करत हट आतमध्ये नको शिरायला. आपल्या मोगरीची वाट लावतो. भावांनो फायनली आपण आलो आता डायरेक्ट शेतावर आपल्या. तर काय इथं बैला काय इथं आम्ही हाकलून आले. म्हणजे बैल का कारण आपल्याकडं मोगरा आहे आणि मोगऱ्यात जर शिरले तर सगळा मोगरा खाऊन टाकते. कारण की आता त्यांना टेन्शन आहे तसं गवताचं वगैरे. तेव्हा भावांना बघता इकडनं पाणी येतं सगळं मोरीतून पाणी डायरेक्ट हे शेतात येतं. तसं आपला जुना झाप आहे. बाबांनी 500 रुपयामध्ये केलेला झाप आहे. आयुषच्या आजोबापासून केलेला. आयुषच्या आजोबांनी बनवून दिला हा झाप. बाबांनी बनवून घेतलेला 500 रुपयाचा झाप. होता विहीर आणि पाणी वागती लेवल आहे. बघू शकता भावांनो आपलं शेत आणि इकडं दिसा पाणी. आपला मोबाईल वॉटर होऊन आहे ना अख्खा मोबाईलची वाट लागेल. एकच मोबाईल आपल्याकडे कोणता एक नवीन घ्यायचा आहे थोड्या दिवसात पण अजून त्याला वेळ आहे. येईल नवीन मोबाईल.
भावानं मी सांगणार नव्हतं तुम्हाला, पण ब्लॉग चालू आहे म्हणून बोललो येईलच लवकरच फोन. सांगत नाही कोणता, घेईन पण घेईन. तर तुम्हाला भावानं आता आपलं खाण तोडायची आहे आणि आपण आता ब्लॉग कंटिन्यू राहील, कारण की आता शूट केली तो आयुष. आणि आपण हे बघू शकता भावानं आपला गँग झिरोचा मेन लीडर अतुल शिंदे यांचा मोगरा आहे, तुम्ही भावानं बघू शकता. आणि बघू शकता सगळ्याकडे पाणी झालं आहे. आणि आपला मेन काम जे आहे पप्पाने सांगितलं ते आपल्याला काम करायचं आहे. आणि मग जाऊ आपण घरी. ब्लॉग बघा तुम्ही कंटिन्यू. आणि भावानं हा आपला भावाचा मोगरा आहे, म्हणजे सगळ्या फॅमिलीचा मोगरा आहे, माझाच नाही सगळ्यांचा मोगरा आहे. तर भावानं आपल्याला जी खांड तोडायची ती हे तिथून तोडायची आहे. आयुष्यवरचे निघतच ना पाणी रे, निघत ना पाणी हे. इतक्यामध्ये पाणी ह्याचं निघत रे म्हणे हे. आपला झाप टाकीचा ऊन लागावं म्हणून बनवलेलं. काय आता पावसाळ्यात काय टेन्शन नाही, दिला डायरेक्ट मोकळा करून. वाहन आपण आपला मोगरा आणि ह्या या साईडचा मोगरा आहे तो अतुलदांचा वगैरे तो मला तुम्ही दिसणार नाही, तरी मी तुम्हाला दाखवतो. मग दाखवला तोच अतुलदांचा वगैरे. बघू एकदा हवा किती आहे. वाहन हा निसर्गाचा आपला सुद्धा अर्धा कोकण आहे. माझा कोकणात यायची जाम इच्छा आहे. हा आपला कोकण आहे, तुम्ही कोकणच समजतो, कारण की हिरवळगार जिथं आहे तिथं कोकण आहे. आपण पण जाऊ कोकणात आणि कोकणात जाऊन ब्लॉग येईल एक दिवशी. कोकणात अजून वेळ आहे आणि लवकरच येते कोकणात जाऊन ब्लॉग. तर भावांनो आपल्याला हीच खाण तोडायची होती, इकडनं पाणी घालायचं होता. कारण की जर पाणी गेला नसता ह्या भरला असता तर तिकडनं ओलडून टाकीच्या इकडनं गेला असता. टाकी कोसळली असते, म्हणजे इकडं एकदम मातलेलं माती आहे ही. तर भावांनो आम्हाला हेच कमी करायचं होतं, पाणी कमी करण्यासाठी पण आधीच पाणी निघले. तर भावांनो ब्लॉग कसा वाटला कंटिन्यू तुम्ही पहा हा ब्लॉग पूर्ण. आणि ब्लॉग कसा वाटला, छोटासा तुमच्यासाठी ब्लॉग बनवला आहे. आणि स्किप करू नका, पूर्ण ब्लॉग बघा, भावाला सपोर्ट करा. आणि जे जे नवीन असतात त्यांना लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भावांनो आज मी आयुषला मोबाईल देणार होतो, पण आयुषच्या आयात आपल्याला नशीब आहे, कारण की आपली खाण आधी गरज आहे तुटलं, कारण की मला खाण तोडायची होती. पण आयुषकडे देत होते त्याच्यामुळे, पण आपल्या अगोदरच खाण तुटले. तर आपण भेटू आता घरी आणि जाऊ. बाय बाय, टाटा. तर लवकरच येईल न्यू ब्लॉग. तर भावांनो पाऊस खूप आहे, तुम्हाला माहीत असेल, तिकडे पाऊस पडतो. तर भावांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. राईस बोल, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन पर क्लिक करा. सगळ्या कसं सांगतो. तर आज आमचा न्यू व्लॉगर आहे, आमचा भविष्याचा येईल लवकरच आयुषचा व्हिडिओ. तर बाई सांगाय तसं लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय. अशाच ब्लॉगला आपले शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो इकडचं शेत. सगळ्याकडे पाणी झालं आहे. आज बाय बाय कर ना. तर भेटू आपण छत्रीवर पकडता येईल.